की एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये फायबर्स आणि प्रोटीन डायजेस्ट करायची कॅपॅसिटी तुमच्या इंटेस्टाईनमध्ये इझिली अवेलेबल नसते. तर जेव्हा तुम्ही हाय क्वांटिटीमध्ये प्रोटीन पावडर कंझ्युम करता त्यावेळेला तुम्हाला लूज मोशन होणं, पोट गच्च वाटणं, पोटामध्ये गॅसेस होणं अशा स्वरूपाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दादासाहेब मैंदड, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट. आज आपण एक महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहे, तो म्हणजे जिमचा डाएट आणि प्रोटीनचा रोल. आजकाल एक ट्रेंड झालेला आहे की एक चांगली सुदृढ बॉडी बनवणं हे यंग जनरेशनमध्ये एक कॉमन फॅड झालेलं आहे. डेफिनेटली चांगली गोष्ट आहे जिममध्ये जाणं, जिममध्ये व्यायाम करणं, पण त्याला आपण कसं बघितलं पाहिजे, त्याच्यातला डाएट कसं बघितलं पाहिजे, हे एक फार महत्त्वाचा विषय आहे. आपण बऱ्याच वेळेला जिममध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण प्रोटीन सप्लिमेंट्स चालू करतो. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जिममध्ये सांगितलं जातं की 1.5 ग्रॅम्स पर किलोग्रॅम पर्यंत आपण प्रोटीन घेतले पाहिजेत, त्याच्याशिवाय आपले मसल्स बनणार नाही आहेत, त्याच्याशिवाय आपल्या मसल्सला ॲडिक्वेट प्रोटीन सप्लिमेंट मिळणार नाही आहे. आणि मग आपण हे हाय प्रोटीन डाएटच्या पाठीमागे लागतो. आयदर आपण प्रोटीन पावडर घेतो किंवा मग पनीर, चिकन, मटन, एग्स आणि तुमचे बटर वगैरे अशा प्रकारचे पदार्थ एक्सेस अमाऊंटमध्ये खायला चालू करतो, स्प्राउट्स खायला चालू करतो. तर या सगळ्यांचा दुष्परिणाम करतो की एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये फायबर्स आणि प्रोटीन डायजेस्ट करायची कॅपॅसिटी तुमच्या इंटेस्टाईनमध्ये इझिली अवेलेबल नसते. तर जेव्हा तुम्ही हाय क्वांटिटीमध्ये प्रोटीन पावडर कंझ्युम करता त्यावेळेला तुम्हाला लूज मोशन होणं, पोट गच्च वाटणं, पोटामध्ये गॅसेस होणं अशा स्वरूपाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण काय असतं की प्रोटीन पावडरमध्ये असं होण्याचं की मल्टिपल कंपन्यांचे प्रोटीन पावडर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या प्रोटीनची क्वालिटी, कारण इंडियामध्ये फूड सप्लिमेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स किंवा टॉनिक्स सारखे जे फूड सप्लिमेंट्स आहेत, हे फूड सप्लिमेंट ड्रग कंट्रोलमध्ये येत नाहीत. याच्यावर ड्रग कंट्रोल नसतं. जसं की तुमच्या एखाद्या औषधावर कंट्रोल आहे ड्रग ऑथॉरिटीचं, तसं तुमच्या फूड सप्लिमेंट्सवर नाही आहे. त्याच्यामुळं त्याची क्वालिटी बघून घ्या की कुठल्या क्वालिटीचं प्रोटीन आपण घेतोय, ह्याला सुद्धा फार महत्त्व आहे. त्याच्यामुळं वेल नोन इंटरनॅशनल कंपन्यांचे जे काही प्रोटीन जर आपण घेतले तर आपल्याला त्याच्यापासून होणारे प्रॉब्लेम्स हे कमी असू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वांटिटी. खूप प्रोटीनचा पोटावर भडीमार करू नका. तुमच्या पोटाला एक इनबिल्ट कॅपॅसिटी दिलेली आहे. त्या कॅपॅसिटीपेक्षा जर तुम्ही जास्त प्रोटीन्स घेतले तर डेफिनेटली तुम्हाला एक्सेस गॅसेस, ब्लोटिंग, ॲबडॉमिनल पेन आणि लूज मोशन सारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो माझा सल्ला असा राहील, तुम्हाला वेल नोन ब्रँडेड कंपनीचे सप्लिमेंट्स घ्या. सप्लिमेंट्स हे नेहमी लिमिटेड क्वांटिटीमध्ये घ्या. सप्लिमेंट घेताना नॅचरल डाएट अवॉइड करू नका. आपला जो नॉर्मल डाएट आहे त्याला तेवढंच महत्त्व द्या जेवढं तुमच्या सप्लिमेंटला तुम्ही महत्त्व देताय. आणि याच्यामुळं मग तुमचं पोट आणि तुमची जिम हे दोन्ही गोष्टी बॅलन्स होतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील.